लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी परिस्थिती काँग्रेसची झाली आहे। कारण काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा एक प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी हैदराबादमध्ये हजारो झाडं पाडली जात आहेत आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये एरवी भाषण देणारे काँग्रेसचे नेते आता शांत आहेत। नक्की काय घडतंय हैदराबाद शहरामध्ये ज्यामुळे विद्यार्थ्यांपासून शिक्षक रस्त्यावर उतरलेत, जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून। मराठीत एक म्हण आहे, स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून। असं काँग्रेसचं झालंय। कारण महाराष्ट्रात आरे कॉलनीतील झाडं तोडली जात असताना पर्यावरण रक्षणाच्या आणाभाका खाणारा काँग्रेस पक्ष स्वतःच सरकार असणाऱ्या तेलंगणात मात्र पर्यावरणाचा घात होत असताना मूग गिळून गप्प आहे। हैदराबादचा फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 400 एकर परिसरातील हजारो झाडं कापली जात आहेत। झाडं वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तेलंगणा पोलीस लाठीमार करतायत। झाडं कापण्यासाठी 30 मार्चच्या रात्री रेवंत रेड्डी सरकारने 40 बुलडोझर पाठवलेले आहेत। झाडं कापल्यानंतर इथली हरणं, मोर यांच्यासारखे वेगवेगळे पक्षी रात्री सैरावैरा धावतायत। 4 मोठी तळी असलेल्या या निसर्ग संपन्न भागात हे सर्व काही केलं जातंय। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या स्वप्नातील प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IT पार्कसाठी एका मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाची किंमत हजारो झाडांची कत्तल, प्राणी पक्षी यांना बेघर करून पूर्ण केली जात आहे। मुख्यमंत्री रेड्डी यांच्या मते हा IT पार्क उभा राहिला तर 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल आणि 5 लाख रोजगार निर्माण होतील। मात्र 5 लाख रोजगारासाठी तेलंगणा सरकार 400 एकर जमिनीवर असलेलं घनदाट जंगल नष्ट करत आहे। याचा परिणाम केवळ विद्यापीठावरच नाही तर हैदराबाद शहराच्या पर्यावरणावर सुद्धा होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी पर्यावरणवादी आणि विद्यार्थी आंदोलन करतायत। पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या 50 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय। या परिसरात प्रवेश रोखण्यात आलाय आणि बॅरिगेटिंग सुद्धा करण्यात आलंय। तेलंगणा सरकारने कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिवसा झाडं तोडण्याचं काम थांबवलं गेलं असलं तरी रात्री पुन्हा ही झाडं तोडण्यात येतात। काही लोकांचा दावा आहे की ही जमीन विद्यापीठाचा भाग आहे। कारण केंद्र सरकारने 1974 मध्ये हैदराबाद विद्यापीठाला 2300 एकर जमीन दिली होती। 2003-4 या सालामध्ये आंध्र प्रदेश सरकार आणि विद्यापीठ यांच्यात जमिनीच्या देवाणघेवाणीसाठी एक करार झाला। या कराराअंतर्गत गोपानपल्ली इथे विद्यापीठाला 397 एकर जमीन देण्यात आली आणि 400 एकर जमीन सरकारने घेतली। पुढे ही जमीन सरकारनं 2004 मध्ये IMG अकादमीला दिली। 2006 ला हे वाटप रद्द करण्यात आलं। त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं। मात्र न्यायालयाने निर्णय मात्र सरकारच्या बाजूने दिला। त्यामुळे तेलंगणा सरकार ही जमीन आता त्यांची आहे असं म्हणतंय। 1 जुलै 2024 ला सरकारने ही जमीन तेलंगणा राज्य औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळाला दिली। महामंडळाला ही जमीन दिल्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयात 2 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। या याचिकेमध्ये ही जमीन वन जमीन म्हणून घोषित करावी अथवा ही जमीन राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करावी अशी मागणी केली आहे। तर सरकारच्या मते ही जमीन वन जमीन नाही। या सर्व पार्श्वभूमीवर तेलंगणाचं राजकारण तापायला लागलंय। तेलंगणाला लागून असलेल्या नांदेडचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी सरकारवर टीका केली आहे। रात्री फ्लड लाईट लावले, सगळे लोक झोपले। 12 ते 1 च्या नंतर फ्लड लाईट लावून JCB लावून क्रेन आणून 4 ते 5 तासामध्ये हजारो वृक्षांची तोड करण्यात आली आणि सकाळपर्यंत ते पूर्ण त्या ठिकाणची जी आमची वनराई आहे ती नष्ट करण्यात आली। याच्यासारखं निर्दयी, याच्यासारखं दुर्दैवी काम तेलंगणातल्या काँग्रेसच्या सरकारने केलेलं आहे। त्यामुळे मला काँग्रेसीयांना सांगायचं आहे की अशा पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास बेकायदेशीररित्या करून त्यांनी या देशाचं खूप मोठं संपत्तीचं नुकसान केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही काल सदनामध्ये काँग्रेसचा, तेलंगणातल्या काँग्रेसी नेत्यांचा, तिथल्या मुख्यमंत्र्याचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे।
या योजनेमुळे 400 एकर मौल्यवान आणि पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील जमीन नष्ट होईल असं म्हणत केंद्रीय शिक्षण मंत्री आणि भाजप खासदार धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तर तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.टी. रामाराव यांनी ही जमीन पश्चिम हैदराबादसाठी फुफ्फुसांसारखी आहे, IT पार्क प्रकल्पांमुळे हे सगळं थांबेल असा दावा केलाय. एकंदरीत पाहता जैवविविधतेनं समृद्ध असलेली 400 एकर जमीन साफ केल्यानं कधीही भरून न निघणारं पर्यावरणाचं नुकसान होणार हे मात्र नक्की. पण राजकारण्यांचे खिसे मात्र भरतील. एरवी पर्यावरणावर भरभरून बोलणारे काँग्रेस पक्षाचे नेते गप्प आहेत. पक्ष कोणताही असो, जगाला ज्ञान देऊन स्वतः मात्र कोरडे पाषाण राहतात हेच खरं. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.